नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। महाराज, आपले पाय आमच्या गावाला लागले। आपल्या आगमनामुळे आमच्या गावात नवचैतन्य निर्माण होईल। ते येणारा काळच ठरवेल। महाराज, हा गाव विश्वनाथ राजेंच्या अधिपत्याखाली आहे ना? होय महाराज। इंग्रजांनी संस्थान खालसा केलं तरी विश्वनाथ राजे राजाप्रमाणे वागत आहेत। व्हाईसराव विल्यमशी हुजरेगिरी करतोय, त्यात त्याला फायदा आहे। एखादा मस्तवाल पहलवान शोभेल असा दरारा निर्माण केलाय ज्याने गावात। होय महाराज। राजा हा रयतेचा पोशिंदा असायला हवा, त्यांचं शोषण करणारा नव्हे। असो, वेळ आली की विश्वजीतचे डोळे उघडतील। महाराज, आपणच हे कार्य हाती घ्यावं अशी मी आपणास विनंती करतो। हे राधाबाई। महाराज, महाराज, आपण यांना ओळखता? ही शेगावी आली होती होय ना ग? होय महाराज, आपण मला ओळखलं, माझं भाग्य थोर आहे। आम्हाला हेही माहित आहे की तुझा मुलगा गोपाळ चोरून गुळ खातो। महाराज, याची सवय वाईट आहे। चोरी घरात केली काय आणि बाहेर केली काय, चोरी ही चोरीच। आज हा घरात चोरी करतोय, उद्या बाहेर चोरी करू लागला तर फार मोठं संकट ओढवेल। मला भीती वाटते, या वाईट सवयीमुळे माझा मुलगा वाया तर जाणार नाही ना? अगं, यशोदेचा बाळकृष्ण चोरून दूध दही खायचा, तसा हा चोरून गुळ खातो। अजून हा लहान आहे, समज आधी की याची सवय मोडेल। तू चिंता करू नकोस। महाराज, आपण सांगून ह्याची सवय मोडली तर फार बरं होईल। या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, तिचं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे। चोर कुठला? एवढं पाण्याचं मडकं? दादा, खूप तहान लागली मला, आणखीन थोडस पाणी पिऊ द्या की। अरे पाणी नाही म्हणून जनावर तडफडून मारायला लागली आणि तू पाणी पितोस होय रे? आणि कुणाला इचून रे माठाला हात लावलास? चोर कुठला? थांब, तुला शिपाईच्याच ताब्यात देऊन टाकतो। नको नको, मला त्यांच्या ताब्यात देऊ नका, कठोर शिक्षा करतील ते मला। शिक्षा झालीच पाहिजे तुला। अरे 4 कोसावून मी पाणी घेऊन आलो आणि तू घटाघटा पाणी पेलास। आता मी काय करायचं? घोटभरच पाणी प्यालोय मी, तुमच्यासाठी आहे की शिल्लक? हे काय नाही चालायचं, थांब, तुला मीच नेतो आणि राजाच्या ताब्यात देतो। चल चल चल, घोट घोट घोट, चल चल। रायबा, येऊ द्या त्याला। अशी शिक्षा फरमावतो की पुन्हा अशी चूक करणार नाही तो। सरकार, आपण राजा आहात, आपल्या राज्यात आपला दरारा आहे, तो कायम राहण्याकरिता शिक्षा ही तशीच फरमावा। कारभारी, शेत सारा वसुलीची मुदत संपली ना? हो। किती शेतकरी शिल्लक आहेत अजून? 3 आहेत, त्यापैकी 2 शेतसारा उद्या जमा करणार आहेत, पण सखोबाची काही खात्री वाटत नाही। असं काय म्हणतोय तो? तो म्हणतोय पाऊस पाणी नाही, पेरणी नाही, त्यामुळं शेतसारा कुठून भरणार?
जीवावर बेतलं ना मग त्याचा बापही शेतसारा भरेल. मी त्याला सांगितलं सरकारना राग येईल असं काही करू नका. कर्ज काढून शेतसारा भरा. मुदत वाढ मिळणार नाही तुम्हाला. ऐका माझं, सोडाव त्याला. सरकार माफ करा, चुकलो मी. माफी? सरकार, गाई दावणीला बांधून आम्ही न्याहारी करत होतो. ती कधी निष्ठून तुमच्या शेतात गेली आम्हाला कळलंच नाही हो. आरडाओरडा झाला तेव्हा आम्हाला आमची चूक ध्यानात आली आणि आम्ही गाय धरून आणली हो. आमच्या गायने तुमच्या शेताला तोंड पण लावलं नाही सरकार. ते काय आम्ही जाणत नाही. चुकी झाली तर शिक्षा होणारच. सरकार, तुझी गाय आमच्याकडे जमा राहील. सरकार असं करू नका, माफ करा सरकार. आणि तुम्ही दोघं आमच्या शेतात 1 मास चाकरी कराल, मेहनताना न घेता. कारभारी. जी सरकार. ठवळ्या आणि पवळ्या या आपल्या दोन्ही बैलांना विश्रांती द्या आणि त्यांच्या जागी या दोघांना नांगर ओढू द्या. सरकार एवढी मोठी शिक्षा देणार? आम्ही नांगर ओढू सरकार, पण ती गाय आम्हाला वापस कराव. आम्हाला पोटाला अन्न नाही मिळालं तरी पण चालल, पण त्या गायीवर आमचा लय जीव आहे. माझ्या बानं आमच्या लग्नात ही गाय यासनी दिली होती. पुढे माझा बावी गेला. ही गाय त्याची अखेरची आठवण आहे हो. असं तुझ्या बाची आठवण आम्ही जतन करू. आद्या, अरे घेऊन जा यांना तिकडे. सरकार, नाही सरकार, सरकार असं करू नका. असं करू सरकार, नका. करू नका, सोडा, सरकार. सोडा माझ्या नवऱ्याला, सरकार, सोडा. माफ करा. नेऊ नका. कारभारी, प्रजेवर आपला दरारा असला पाहिजे ना. उद्या व्हाईसरॉय विल्यम्स राजवाड्यावर येणार आहेत. त्यांची चांगली बर्दाश्त ठेवायला पाहिजे. जी सरकार. जा, कामाला लागा. मला देऊ नका. मी काय केलं नाही, मी सावकारी जातो. मी पाणी पिलं थोडं. मी काय केलं? मला नको, मला नको. काय रे, काय खल्ला करतायत? काय गडबड आहे? सरकार, चोराला घेऊन आलोय. चोर? अरे आमच्या राज्यात चोरी करण्याची हिम्मत कशी झाली तुझी? काय रे, कुणाचं काय चोरलायस? महाराज, 4 कोसावर मी पाण्याचा माठ आणला. त्या माठातलं पाणी चोरून प्याला त्यो. पाणी? पाणी चोरलायस तू? अरे पाणी म्हणजे जीवन. पाणी नाही मिळालं तर जीव जाऊ शकतो. पाण्याची चोरी केलीस तू? सरकार, पाण्याशिवाय माणसाचा जीव जाऊ शकतो. मीही मरायला टेकलो म्हणून यांच्या मडक्यातलं थोडंसं पाणी प्यायलो मी. तहान इतकी लागली होते की ते पाणी तिथं कुणी ठेवलंय हे विचारायचं भानही मला राहिलं नाही. मी चुकलो महाराज, मला क्षमा करा. क्षमा? आमच्या राज्यात चुकीला क्षमा नाही. तू याच्या मडक्यातलं पाणी पिऊन स्वतःचं मरण टाळलंस. त्यामुळे याला आता पाणी मिळणार नाही आणि याला पाणी मिळालं नाही तर याचा जीव जाईल याचा विचारही नाही केलास तू. फार मोठा गुन्हा केलायस तू. त्यामुळे तुला आम्ही आता शिक्षा ठोठावणारच. कारभारी. जी सरकार. या गुन्हेगाराला भर चौकात नेऊन चापकाचे 50 फटके मारा. महाराज, पाणी. पाणी 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 म्हणजे जीवन. माणसाला प्यायला पाणीच नसेल तर त्यांनी काय करावं? स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुसऱ्याच्या मटक्यात घोटभर पाणी प्यायलं तर तो गुन्हा ठरतो का? महाराज, हे अचानक पाण्याचं कुठून आठवलं तुम्हाला? कुणी एक तहानलेला माणूस जीव वाचवण्यासाठी दुसऱ्याच्या मटक्यातलं पाणी पिताना आम्ही पाहिला. पाणी हे ईश्वरी तत्व आहे, तरी त्याला शिक्षा झाली.
महाराज, हा विश्वजित राजे स्वतःला देव समजतो काय? दिवाकर, दिवाकर, दिवाकर? कोण दिवाकर? आम्हाला शोधत फिरतोय. त्याला समजलंय आम्ही इथे आहोत ते. तो येतोय. महाराज, आपण आता राजा विश्वजित विषयी बोलत होता, मग मध्येच दिवाकर ह्या दोघांचा काही संबंध आहे का? संबंध नव्हता, पण तसा योग आहे विश्वजित राजेचे डोळे उघडण्याचा. महाराज, महाराज, दिवाकर ना तुझं नाव? हो महाराज, मी दिवाकर. तुकारामाची गाथा सोप्या शब्दात मांडून त्यांचे विचार जगभर पोहोचवायचे आहेत ना? होय महाराज. महाराज, हे कार्य सिद्धीस नेण्यास आपला आशीर्वाद हवाय महाराज. केवळ आमच्या आशीर्वादाने हे कार्य सिद्धीस जाणार नाही. त्यासाठी तुला देशाटन करावं लागेल, धनसंचय करावा लागेल. त्याच विवंचनेत आहे मी महाराज. पैसे जमतील, पण हे कार्य सिद्धीस नेताना फार अडथळे येतील. जमवलेल्या पैशांचा आजूबाजूची परिस्थिती पाहून विनियोग कर. बाकी सर्व ठीक आहे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. हे घ्या. हे काय श्रीमंत? या थैलीमध्ये जेवढी तुम्हाला रक्कम हवी आहे तेवढी आहे. श्रीमंत? होय, भरपूर धन कमवले मी. वायपळ खर्च न करता धनसंपत्ती जोपासली मी. परंतु या हाताने सत्कार्य कधी घडलेच नाही. मग श्रीमंत? तुम्हाला तुकारामाची गाथा गावोगावी पोचवायची आहे. त्यासाठी तुम्ही दारोदारी जाऊन पैसा गोळा करता हे कळलंय मला. होय श्रीमंत, गेली 10 वर्ष मी याच प्रयत्नात आहे. परंतु हवा तेवढा पैसा जमत नव्हता. त्यामुळे कामाला सुरुवात करता येत नव्हती. आजपर्यंत श्रीमंत मी जे जे काही कमवलंय ते याच कार्यात खर्ची घालणार आहे. गजानन महाराजांची लीला तर पहा. आजच मी त्यांचं दर्शन घेतलं. माझा मनोदय मी त्यांना सांगितला. तर तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद त्यांनी मला दिला. आणि बघा, तुम्ही मला सांगावा धाडलात म्हणून मी आलो, तर तुकारामांच्या गाथेसाठी हवा असलेला पैसा माझ्या हातात पडतोय. गजानन महाराज. होय, गजानन महाराज थोर संत आहेत. भविष्यात काय घडणार आहे ते बसल्या जाग्यावरून सांगणारे आहेत. मी पण मागे एकदा महाराजांचं दर्शन घेऊन सेवा करायची इच्छा व्यक्त केली होती. आणि त्यावेळेस महाराजांनी मला सांगितलं होतं की तुझ्या हातून तुकाराम महाराजांची सेवा घडेल. आणि आज त्याची प्रचिती आली मला. श्रीमंत. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. तू योग्य तेच ठरवलं आहेस. आमचा इशारा तुला बरोबर ओळखता आला तर चांगलंय. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. या दुष्काळाचं काही खरं नाही बाबा. जीव काढतोय. आपल्या वराडातल्या माणसानं काय पाप केलं होतं कुणास ठाऊक, म्हणून देव रुसून बसलाय. काय कळेना. आहे ती परिस्थिती स्वीकारायलाच हवी. न करून सांगतो कोणाला. आपल्या घरातल्या बाया माणसांना 4 कोस दूर जाऊन घागरभर पाणी आणावं लागतं. त्याच्यावर दिस भागावा लागतो. आणि पाणी संपलं की थुंकी गिळून तहान भागावं लागते. खरंय, परिस्थिती बिकट आहे. काहीतरी करायलाच हवं. नुसत्या गप्पा करून काही होणार नाही. पाणी नाही, त्यामुळे खायला अन्नही नाही. उपासमारीनं लोक मान टाकतायत हे माझ्यानं बघवत नाही. लोकांसाठी बाहेर गावून अन्न पाणी आणायला हवं.
हा हो, दुसरा कोणताच उपाय मला दिसत नाही. दिवाकर, बाहेरगावची माणसं त्यांच्या गावातल्या पाणवट्यावर पाणी सुद्धा भरू देत नाही. आपण त्यांना पैसे देऊ. काय? पाणी विकत आणायचं? हो, खुळ झालात का काय तुम्ही? एवढ्या माणसासनी अन्न पाणी आणून द्यायचं म्हणजे पैसा किती हवा? माझ्या जवळ आहेत ते सर्व पैसे मी खर्च करीन. दिवाकर भाऊ, चला. महाराज, एक प्रश्न मनात होता, विचारू? विचार. दानात सर्वश्रेष्ठ दान कोणतं? कोणतं दान दिलं, ज्यापेक्षा ते दान कोणाला दिलं यावर त्याचं महत्व ठरतं. उदाहरणार्थ महाराज? उदाहरणच द्यायचं झालं तर एका गर्भश्रीमंत माणसाने आपल्या वारेमाप संपत्तीमधील काही भाग गरिबांना दान दिला तर ते पुण्यकर्म ठरतं. या उलट एका गरिबाने आपल्या चांगल्या कार्यासाठी पै पै करून जमून ठेवलेली जमापुंजी गोरगरिबांना दिली तर ते सर्वश्रेष्ठ दान ठरतं. आपल्या आनंदाचा विचार न करता दुसऱ्याची गरज ओळखून तो आपलं सर्वस्व दान करून टाकतो. महाराज, महाराज, ये राधाबाई, गण गण गणात बोलते. काय राधाबाई, तुझ्या मुलाने कितीशेर गुळ फस्त केला? नाही महाराज, आज माझ्या लेकराने गुळच खाल्ला नाही. त्याची गुळ खाण्याची सवय मोडली कशी? ही आपलीच लीला महाराज. माझं लेकरू गाढ झोपलं होतं. आपण त्याच्या स्वप्नात आलात आणि त्याला सांगितलं. काय माहितीये, हा गुळाच्या ढेपेसारखा गोड होईल, मग त्याच्याजवळ मुंगळे येतील, त्याला अंगावरती मुंगळे चढून ते डसतील. होय ना राधाबाई? होय महाराज, आपली लीला थोर आहे महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. विश्वजित राजांच्या शेतात चोरी करतोस? चल. महाराज, हा दिवाकर त्याला आपल्या शेतातून चोरी करत असताना आपल्या माणसांनी रांगे हात पकडला. चोरी? आमच्या राजवटीत चोरी केलीस? चोरी केलीस तू? तुमच्या शेतातून मुठभर शेंगा काढून घेतल्या, हे सत्य आहे राजे सरकार. चोरी केलीस आणि वर तोंड घेऊन कबुली देतोस? तुला माहित नाही का, आमच्या राजवटीत चोरी करणाऱ्याला कठोर शिक्षा होते. माझ्या या कृत्यामुळे जरी मी चोर ठरत असलो तरी त्यामागचा हेतू आपण जाणून घ्यावात असं मला वाटतं.